आजच्या बैठकीमध्ये असं ठरलं की वसमत तालुक्यामधून वसमत विधानसभेमधून किंवा 60,000 मराठा बांधव तरुण, मराठा बांधव, मराठा सेवक मुंबईला जाणार आहोत। आमची सर्कल वाईज तशा प्रकारची रणनीती ठरलेली आहे। प्रत्येक सर्कलला सर्कल प्रमुख तसे नेमून दिलेले आहेत आणि सर्व नियोजन झालेलं आहे। फक्त आता फॉलोअप घ्यायचं राहिलेलं आहे। सर, मुंबईला जाण्याची दिशा कशी असणार आहे आपली? मुंबईला जाण्याची दिशा 27 तारखेला आम्ही आंतरवालीला जाणार आहोत आणि तेथून 27चा मुक्काम आणि 28चा मुक्काम असा मध्यंतरी वाटेमध्ये असणार आहे आणि 29 तारखेला मुंबईमध्ये पोहोचणार आहोत आम्ही। आणि तेथून जो काही आदेश असेल आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांचा तो आम्ही मान्य करणार आहोत। ठीक आहे, फॉलोअप करणार आहोत। तात्पर्य काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। एका भावाची नोंद सापडलेली आहे, दुसऱ्या भावाची नोंद सापडलेली नाही। मग ज्या भावाची नोंद सापडलेली नाही त्यांना अन्याय सहन करणार नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की अन्याय सहन करणाराच फार मोठा गुन्हेगार आहे। तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे माझेच काही बांधव आहेत, सगळे सोयरी आहेत, माझे नातलग आहेत विदर्भातले, ओबीसीमध्ये आहेत। मी ओबीसीमध्ये का बरं येऊ नये? पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचे नातलग काही ओबीसीमध्ये आहेत। मग मराठवाड्यावरती असा अन्याय का करता? विशेषतः प्रकर्षाने मराठवाड्यातला बराचसा मराठा समाज वंचित आहे आणि म्हणून वंचिताला न्याय मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र सरकार जे आहे मराठा समाजाला आरक्षण देत नाही, त्याबद्दल तुम्ही शासनाला काय आवाहन करणार? शासन कोणतेही आंदोलन काय करतं? कंट्रोल करतं, नियंत्रित करतं, चिरून टाकण्याचा प्रयत्न करतं। कारण मराठ्यांना आरक्षण देणं खूप सोपं आहे, कारण मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, कृषी आहे, म्हणजे ते कुणबी आहेत आणि म्हणून कुणबी मराठा कुणबी एकच आहेत। हा एक जरी GR काढला तर तो यशस्वी होऊ शकतो। म्हणून मराठ्यांना आरक्षण देणं खूप सोपं आहे, फक्त शासनाची इच्छाशक्ती पाहिजे। इथं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव मला दिसून येतो। तो जर शासनानं जर प्रतिज्ञा पालन केली, जशा शपथा घेतल्या होत्या अगोदर, तर मराठ्यांना आरक्षण देणं खूप सोपं आहे। तुम्ही काय सांगाल? आता त्यांनी जर तशा प्रकारे मत व्यक्त केलं, इच्छा व्यक्त केली, चुटकीसारखी मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। परंतु रेल्वेमध्ये कसं एकदा प्रवासी बसला की दरवाजा लावून घेतो, दुसऱ्याला येऊ देत नाही, तसा इथे प्रकार होत आहे मराठ्यांच्या बाबतीमध्ये। एक प्रकारचा मराठा समाजावर अन्याय होत आहे का असं वाटतं का? प्रश्नच येत नाही, सुरुवातीपासून अन्याय होत आहे। आता कुठं राहिला मराठ्यांना शेती जमिनी? एकरामध्ये गुंठ्यावरती आलेला आहे। नक्षलवादी बनतील पुढे चालून जर यांना काही नाही दिलं या मुलांना काम हाताला, तर मग आरक्षणाचं त्याद्वारे नोकऱ्या मिळतील, काहीतरी करतील, सोयी सवलती मिळतील। त्याकरता शासनाने विचार करायला पाहिजेत आणि मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यायला हवं। देवेंद्र फडणवीसने शेतकऱ्यांचा जे असतं शक्तीपीठ मार्ग काढलेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? कशाबद्दल? हे रस्ते मला माहीत आहे, जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्याचं महत्त्व आहे तसं देशामध्ये रस्त्याचं महत्त्व आहे। परंतु त्यामुळं शेती खूप पडीत होत आहे। शेतकऱ्यांना तेवढा मोबदलाही भेटायला पाहिजे, कारण मोबदला खूप कमी केलेला आहे। त्यांची पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे, पुनर्वसन करायला पाहिजेत, त्यांच्या पाल्यांना नोकऱ्या द्यायला पाहिजेत। एकीकडे देशामध्ये शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटला जातो आणि त्या देशावर जर असा शेतकऱ्याला अन्याय होत असेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटते सर? शेतकरी पेटून उठत नाहीत, गुलामीची सवय लागलेली आहे शेतकऱ्यांना, याची मला खूप खंत वाटते। तुम्ही पहा रस्ते कसे आहेत, वसमतचे रस्ते पहा, आजूबाजूचे रस्ते पहा, हे क्वालिटी नाही, क्वालिटी यायला पाहिजेत। आणि शक्तीपीठ काढा, कोणताही मार्ग काढा, तुम्ही हरकत नाही, परंतु पर्यायी जे बाधित आहेत शेतकरी त्यांचं पुनर्वसन केल्याशिवाय, चांगल्या प्रकारे मोबदला दिल्याशिवाय असे मार्ग पुन्हा काढणे नको।